थायलंडमधलं हे एक विहार आहे. आतमध्ये प्रचंड बुद्धांची मोठी मूर्ती आहे. ती अस्सल धातूने बनवलेली आहे. आणि हा शहर आहे, हे सगळं मार्बलचं आहे. मार्बल टेम्पल म्हणतात त्याला. सगळं मार्बल आहे. आणि हा थायलंड शहरच्या गल्ल्या आहेत. हा थायलंड शहर आहे, तुम्ही बघू शकता. थायलंड शहर आहे आणि याच्यामध्ये हा एवढी मोठी बुद्धांची मूर्ती आहे. ती अस्सल धातूने बनवलेली आहे. इथे आपल्याला ती दिसते. तर ती आतमध्ये आहे. हे चमकणारी जी दिसते तर ती आहे अस्सल धातूने बनवलेली. सोन्याची आहे. आणि हा संपूर्ण परिसर त्याच्याने तयार केलेला आहे. असं एकूण परिसर आहे हा. आणि इथे ते आहेत. इथे तुम्ही तो मोठी घंटा आहे, ते वाजू शकता. इकडे जवळपास महासंगिकांचा प्रभाव जास्त आहे. महासंगिक आपल्याला त्यांचा प्रभाव दिसतो. अवलोकितेश्वरांना इथे मोठ्या प्रमाणामध्ये पूजलं जातं. हा शहर आहे. इकडे बघू शकता स्थापत्य आहे. आणि इथे ते मूर्ती आहे, आतमध्ये दिसतील तुम्हाला. दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर हा मार्बल टेम्पल म्हणून प्रसिद्ध आहे. इथे मोठ्या बुद्धांची मूर्ती आहे. इकडे काही निर्बंध आहेत आतमध्ये जातानाचे. इकडे ती आहे. एवढं आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे धातूची. तो पूर्ण परिसर आहे. आणि खूप श्रद्धेने बुद्धांकडे पाहिलं जातं. खूप तत्त्वज्ञान त्यांचं स्वीकारलं जातं. बुद्धांना मात्र आपण आपल्या देशातून हद्दपार करून टाकलं आणि इतर आपल्या बाजूच्या देशांनी मात्र स्वीकारलं आहे. सम्राट अशोकांची ही मोठी देण आहे की सम्राट अशोकांनी जे धम्मप्रचारक पाठवलेले होते, त्याच काळामध्ये इसवी सनाच्या पूर्व 3ऱ्या शतकामध्ये इथे धम्म आला. आणि तो या लोकांनी, थायलंडच्या सियामच्या लोकांनी सांभाळला. तर इथे तुम्ही बघाल तर भिक्खू निवासगृह आहेत त्याच्या काळातले. आणि इथे ते सगळं आहे. आणि या शहराच्या मधोमध हे छान त्यांनी सांभाळलेलं आहे. प्रचंड मोठं आहे. 4थ्या मजल्यावर आहे. 4 मजले चढून यावे लागतात. आपण 4 मजल्यानंतर इथे. तर असं आहे. हा सगळा परिसर आहे. जगभरातून लोक येतात हे सगळं पाहण्यासाठी. मार्बल्स आहे पूर्ण. आणि कोपऱ्याला सगळं सोनं, गोल्डन रंग आहे, सोनं आहे. असं ते परिसर आहे. सगळं सांभाळलं चांगलं, खूप छान पद्धतीने.